आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. रे अर्धवेड्या, आता तरी काही आठवले का तुला? मी काल नेमी आता जसा आहेस तसाच राहा. पुढे काय घडेल याचा विचार नाहीसा होता कामा नये. हे हनुमंत, हे पहा, आता तुम्ही मला मारुती म्हणून हाक मारत जा. मातेने दिलेले नाव मला फार प्रिय आहे. ठीक आहे ठीक आहे. हे सांग मारुती, या पदार्थांची रुची सुवास आमची क्षुधा आणखीच वाढत आहे. आता आणखी प्रतीक्षा नाही करू शकत. चला भोजन करू. तुम्ही भोजन करा, संकोच नका करू. मी हे सध्या सर्व सेवन करू शकत नाही. दूध, फळे असती तर तात्काळ ग्रहण केले असते. अन्नप्राशनाचा विधी होईपर्यंत मी खाणार नाही असे मातेस वचन दिलंय. त्यानंतर मी हे सर्व खाऊ शकेन. अपायास उपायाने जिंकायचे असते. हीच योग्य वेळ आहे. अन्नप्राशन विधीपूर्वी या मर्कटाने हे सर्व ग्रहण केले पाहिजे असे करावयास हवे. त्यानंतर पहा काय काय होते ते. चूक केली या मनोभावनेने तडफडून तडफडून मरेल तो. पिताश्री, पुत्र मारुती, लाडवांना इतक्या आसुसलेल्या नेत्रांनी पाहत आहेस. आता तुझे नामकरण झाले आहे ना? तू आता तुला हवे ते ग्रहण करू शकतोस. पिताश्री, अन्नप्राशन विधीपूर्वी अन्न आहार ग्रहण करणार नाही हे मातेस वचन दिले आहे. मातेच्या आज्ञेशिवाय खाऊ शकत नाही. माते, अरे, अजूनही तेच मारून बसला आहेस पुत्रा? तुझ्याकरिताच तर हे लाडू इतक्या स्वादिष्टपणे बनवले गेले आहेत. खा पुत्रा. तुला जे आवडेल ते सगळं खा पुत्रा. मी तुला अनुमती देत आहे. खा ना.
बालका खा, मरकटा पोटभर खा. तू तुझ्या मातेस दिलेलं वचन मोडलंच पाहिजे. मग तू तिला आपलं मुख देखील दाखवू शकणार नाहीस. पाप घडले या दुःखाने व्यथित होऊन अतीव दुःखाने मरून जाशील. तुझ्या मृत्यूसाठी हे लाडू वाट बघतायत. खा बालका खा. अरे अजूनही तीच गोष्ट मनात ठेवून बसला आहेस बाळा. तुझ्याकरिताच हे लाडू इतके स्वादिष्ट बनवले आहेत. खा पुत्रा. अजून तुझा अन्नप्राशन विधी झाला नाही, म्हणूनच तू हे नाही खाऊ शकत बाळा. केवळ दूध आणि फळे सेवन करू शकतोस. तुला जेही आवडेल ते सर्व तू खाऊ शकतोस मारुती. मी तुला अनुमती देते आहे. खा बाळा. माता पिताश्री तुला हवं ते खा असं का म्हणाले? आणि तेही पहिल्यांदाच. मातेस मला प्रेमाने आपल्या हाताने भरवावयास हवे होते. परंतु आपल्या मित्रासमावेत खा म्हणून इतकंच म्हणाली. नाही, माता कधी असं करूच शकणार नाही. आज तिचे बोलणे आणि वागणे बदलले आहे. असे का बरे? नाही, खा म्हणून सांगितलेले. हे माझे माता पिता अजिबातच असू शकत नाहीत. कुणीतरी मायावी मला माझ्या मार्गावरून भटकवण्याचा प्रयत्न करतो आहे. जर असं आहे तर माझे पिताश्री, माझी माता कुठे आहे? नारायण नारायण. शुद्धेने पीडित झाल्यावर सूर्यास गिळणाऱ्या मारुतीची भूक विश्व कधीही विसरणार नाही. आता कुठे तो सुदिन उगवला आहे, त्याची ही इच्छा देखील पूर्ण होईल. या सुवर्णक्षणास आपल्या नेत्रांनी पाहणे हे माझे सौभाग्य आहे. कोणत्याही संकटांच्या छायेविना हा अन्नप्राशन विधीचा समारंभ संपन्न होऊ द्या. चिंता करू नको संजना. त्या महादेवांची कृपा जोवर आपल्यावर आहे, सर्व कार्ये अगदी निर्विघ्नपणे पार पडतील. निश्चितच होईल. अवश्य होईल. नारायण नारायण. मित्र मारुती, काय विचार करत उभा आहेस? लाडू खूपच रुचकर आहेत. शीघ्र ग्रहण कर मित्र. मनातील द्विधेचे निवारण होईपर्यंत मी हे सेवन करता कामा नये. आत्ता या मोहास बळी पडलो तरी अघटिताचे कारण ठरू शकतो.
हो. राजकुमार, अन्नप्राशनाकरिता हे सर्व पदार्थ इथे मांडण्याचा आदेश महाराज आणि महाराणींनी दिला आहे. काय? महाराज आणि महाराणींनी आदेश दिला आहे? आता ते कुठे आहेत? ते दोघे आता मंदिरात आहेत. बरं, तुम्ही जा आता. म्हणजे माझा अंदाज योग्यच होता. कुणीतरी मायावी जणू माझ्या मातापित्यांच्या रूपात येऊन मला भ्रमित करू इच्छितोय. सत्य मानून मी जर का हे अन्न ग्रहण केले असते तर मातेस मी दिलेले वचन भंग झाले असते. तिला मी पुन्हा कधीही मुख दाखवू शकलो नसतो. असं मला मूर्ख बनवण्याचे त्यांचे इतके साहस. वा, सर्व व्यर्थ. आमचा डाव त्यांच्या ध्यानात आलेला दिसतोय. तो याच दिशेने येतोय. आता काय करावे? काल नेहमी मला एकट्याला सोडून कुठे चाललायस? मला सोबत घेऊन चल. मरकटा, आता मी तुझी जिवंत समाधी बांधेन. हे मायावी राक्षसा, माझ्या मातेचे रूप धारण करून मला तू मूर्ख बनवू इच्छित होतास. जर मी तुझ्या मायेत फसलो असतो तर माझ्या मातेस दिलेले वचन भंग झाले असते. तू केलेल्या दुष्कृत्याची योग्य ती शिक्षा तुला निश्चितच मिळेल. शिक्षा तुला निश्चितच मिळेल. हे बालका, तू केवळ मूर्ख मरकट आहेस आणि मी महामायावी. आता पहा मी तुझी कशी दयनीय अवस्था करतो ते. आता मला बुद्धिमान बनून राहावं लागेल. याच्या आत प्रवेश केला ना तर मी सुद्धा मूर्ख बनेन. अंजना, हे काय? इतका वेगवान वारा? हे वादळ याच दिशेने येत आहे. अर्थात आपला पुत्र कुठल्या तरी संकटात आहे.
रक्षण करा. आपल्या पुत्राचं रक्षण करा स्वामी. रक्षण करा स्वामी. तू भयभीत होऊ नको संजना. मी आता जाऊन मारुतीस घेऊन येतो. नारायण नारायण. नका जाऊ, तिकडे नका जाऊ वानरराज. तुम्हाला तिथे जाण्याची काही गरज नाहीये. हा केवळ एक भ्रम आहे वानरराज. भयभीत होण्याची आवश्यकता नाही. तो काही सर्वसामान्य नाहीये. देवदेवतांकडून अपूर्व आणि अद्भुत वर प्राप्त बालक आहे. त्या शिमांशास ही सर्व राक्षसांची दुष्कृत्ये जाणण्याकरिता ही एक नामी संधी आहे. कळू द्या त्यास. आपला पुत्र कितीही मोठ्या संकटात समस्येने ग्रासित झाला तरी त्यातून निर्विघ्नपणे बाहेर पडेल. कितीही बलाढ्य शत्रूशी सामना झाला तरी तो एकटाच समर्थ आहे. भयभीत होऊ नका. तित्तिरीला एकट्यालाच लढू दे. मला तर त्याचा पराभवच पाहायचाय. पराभवाचा स्वाद तित्तिरीला चाखू दे. हा मेला तर मरू दे. मला तर जिवंत राहायलाच हवं. हा. लढ लढ मित्रा. जोवर शक्ती आहे तोवर लढत राहा. या आयुधाप्रमाणे तुझा देह कठीण होऊ दे. वज्रदेही हो. तुझी कथा आता संपली. आता माझ्यावर अशी परिस्थिती ओढवायला नको. तशी वेळच येऊ देणार नाही मी.
मला काही झालेलं नाही. एक छोटीशी समस्या होती, तिचे निवारण करून आलो आहे. नारायण नारायण. आता आणखी विलंब का? अन्नप्राशन संस्काराच्या विधींना प्रारंभ करावा. नारायण नारायण. कालनेमी, सुमेरूमध्ये तू आणखी काय पाहिलंस? त्या मरकटाबद्दल सर्व सांग. महाराज दशानना, त्या बालकास कित्येक देवतांकडून अद्भुत वरदाने प्राप्त झाली आहेत. अग्नी त्याला दहन करू शकत नाही. मानसिक ब्रह्मजालाचा त्याच्यावर कसलाही प्रभाव होऊ शकत नाही. महाराज, आपल्या इच्छेने तो प्रत्येक गोष्टीस प्रत्युत्तर देऊ शकतो. अशी महाशक्ती त्यास प्राप्त आहे. त्याचा मर्कट देह वज्राप्रमाणे कठीण आहे. त्या देहास पाहणारे डोळे नष्ट होऊन जातात.